नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। बाजूला थोडासा आवाज येतो पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या आवाजाकडे लक्ष द्या। टेप लावला एका ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, तर आपण पुढे जाऊयात मित्रांनो। बघा, भूगोलावर चर्चा करूयात, सविस्तर उत्तरे द्या यामधली व्हिडिओ क्रमांक 1 जी आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली। पहिली व्हिडिओ बघितले ज्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, सविस्तर उत्तरे द्या मधले पहिली जी 3 प्रकरणं आहेत, पहिल्या 3 प्रकरणाची सविस्तर उत्तर द्या बघितली होती, ज्याच्यामध्ये बघा हे सगळे प्रश्न, पहिलं प्रकरण, दुसरं, तिसरं, हे सगळे जे प्रश्न आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। ज्या मुलांनी मागची व्हिडिओ नसेल बघितली तर त्यांच्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मागची जी व्हिडिओ आहे ती बघून घ्या। ओके, तर आता व्हिडिओ क्रमांक 2 याच्यामध्ये आपण पुढची जी काही प्रकरणं आहे, 4, 5, 6 इथून पुढची जास्तीत जास्त प्रकरणं आता आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर पहिले व्हिडिओ आणि इतर बऱ्याचशा व्हिडिओ, टिपा लिहा, त्याचबरोबर सविस्तर उत्तरे लिहा, त्याचबरोबर आलेखावरचे प्रश्न, नकाशामध्ये कशा प्रकारे माहिती भरायची, नकाशा वाचन, या सगळ्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, तुम्ही नंतर बघू शकता। ओके, तर या ठिकाणी आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूयात। चौथं जे प्रकरण आहे हवामान, या प्रकरणातले आपण बघून घेऊयात मित्रांनो। काही प्रश्न आहेत, तर बघा इथं हवामान मधला हा पहिला प्रश्न आहे, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व स्पष्ट करा। म्हणजे भारताचं जे हवामान आहे त्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलेला आहे। ऑलरेडी 2021 ला हा प्रश्न आला होता की भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालयाचं महत्त्व यांचा परिणाम जो भारतीय हवामानावर कसा होतो ते बघूयात। बघा, पहिला मुद्दा लिहू शकतो, आपल्याला 8 मुद्दे लिहायचे की हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून पर्जन्य निर्मितीवर मोठा प्रभाव होतो। म्हणजे हिमालय पर्वत आणि त्याचबरोबर भारताचा जो हिंदी महासागर आहे, या दोन्ही गोष्टींचा भारताच्या हवामानावरती, त्याचबरोबर मान्सून पाऊस जो पडतो, पर्जन्य आहे, याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडतो, प्रभाव पडतो। पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामान असते। तसं बघायला गेलं तर पंजाबच्या मैदानी प्रदेशामध्ये आपण जर बघितलं आणि त्याचबरोबर राजस्थानच्या थरचं वाळवंट कुठे राजस्थानमध्ये आहे, तर याचा जो आहे या भागामध्ये उष्ण हवामान असतं। कुठं असतं? मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामान असतं। त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो। त्यामुळे या प्रदेशामध्ये उन्हाळ्याची जी काही सुरुवात असते त्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि पुढे काय होतं, हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे म्हणजे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात। त्यामुळे काय होतं की पंजाबच्या मैदानी प्रदेशाने आणि राजस्थानच्या थर वाळवंटामध्ये काय होतं की या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि हिंदी महासागरामध्ये काय असतो, जास्त दाबाचा पट्टा असतो। त्याच्यामुळे हवा जी आहे ती जास्त दाबाच्या पट्ट्यामधून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत जाते। त्यामुळे काय होतं की जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे म्हणजे नैऋत्य दिशेकडे वारे जे आहे ते वाहू लागतात आणि नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यामुळे पाऊस पडतो। आणि नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते बाष्पयुक्त असल्यामुळे या भागामध्ये काय होतं, पाऊस पडतो, हे लक्षात घ्या। म्हणजे पाऊस कसा पडतो, पहिला मुद्दा काय बाबा, हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत जो आहे त्याचा भारताच्या हवामानावरती आणि मान्सून पावसावरती परिणाम होतो। तो कसं होतं माहिती आहे का, की पंजाबच्या मैदानी प्रदेशात आणि राजस्थानचा जो काही थरचं वाळवंट आहे, म्हणजे पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असतं। त्यामुळे या प्रदेशामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि याच वेळेत हिंदी महासागरामध्ये काय असतो, जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला असतो आणि त्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हवा जी आहे किंवा वारा जो आहे तो भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहतात। म्हणजे भूमीकडे म्हणजे नैऋत्य दिशेकडून वारे वाहतात, म्हणजे भारताच्या ज्या भूमीकडे आहे, म्हणजे भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून ते वारे वाहतात, कारण हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा असतो आणि आपल्या पंजाब आणि ते जे थरचं वाळवंट आहे त्या भागात कमी दाबाचा पट्टा असतो। मग जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा जी आहे ती वाहत असते, वारे वाहत राहतात आणि नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात। त्यामुळे भारतामध्ये पाऊस पडतो, तो मान्सून पाऊस असतो। हिमालयामुळे काय होतं की उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात। हिमालयामुळे उत्तरेकडून जे अतिथंड वारे असतात ते अडवले जातात। त्यामुळे भारतात उत्तरेकडील भागाचा जो आहे
तो अति थंड वाऱ्यापासून बचाव होतो. त्याच्यामुळे भारताचा जो उत्तरेकडचा जो भाग आहे त्याच्यामुळे काय होतं त्याचा जो आहे उत्तरेकडचा जो भाग आहे आपल्या देशाचा जम्मू काश्मीर असेल किंवा त्याच्या अलीकडचा जो भाग आहे त्या सर्व भागाचं थंड वातावरणापासून थंड वाऱ्यापासून अति थंड वाऱ्यापासून काय होतं बचाव होतो. आणि भारताच्या मुख्य भूमीकरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगाद्वारे अडवले जातात. आणि त्याचप्रमाणे भारताच्या मुख्य भूमीवरून जे नैऋत्य मोसमी वारे वाहतात ते पुढे जाऊन शेवटी हिमालय पर्वतामधल्या शिवालिक आणि हिमाचल रांगामुळे ते अडवले जातात आणि अडवल्यामुळे ते परत मागे फिरतात ते सगळे, बरोबर ना. मग नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे म्हणजे ईशान्य दिशेकडून ते परत मागे ते फिरतात ते वारे. ओके. आणि ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे सुद्धा भारताच्या द्विकल्पीय भागामध्ये पुन्हा मान्सून परतीचा जो पाऊस आहे तो पडतो. त्याच्यामुळे हिमालय आणि हिंदी महासागर यांच्यामुळे मान्सून आणि परतीचा मान्सून हे दोन्ही प्रकारचे पाऊस पडतात. तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी स्पष्ट करता येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. पुढचा प्रश्न एक बघा 17वा आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल. बघा आता आपण म्हटलं की दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात जे बदल होतात ते या ठिकाणी स्पष्ट करायचे. बघा पहिला मुद्दा, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढील प्रमाणे. पहिला मुद्दा, भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. म्हणजे दक्षिणेकडून जसं आपण उत्तरेकडे जातो हिमालयाच्या दिशेने तसं काय होते तापमानामध्ये घट होत जाते. म्हणजे तापमान कमी होत जातं. दक्षिणेकडे तापमान जास्त असतं, उत्तरेकडे तापमान कमी असतं. त्यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना खालून वर जात असताना तापमान जे आहे त्याच्यात घट होत जाते. उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्विकल्पीय प्रदेशात बहुतांश भागात सरासरी तापमान 25 अंश ते 30 अंश सेल्सिअस असतं. जर बघितलं तर दक्षिणेकडचा जो द्वीपकल्पीय भाग जो आहे तिथं तापमान कसं असतं 25 अंश ते 30 अंश सेल्सिअस असतं. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 5 अंश ते 10 अंश डिग्री सेल्सिअस असतं. म्हणजे उत्तरेकडे तापमान किती 5 अंश ते 10 अंश सेल्सिअस असतं आणि दक्षिणेकडे किती 25 ते 30 अंश सेल्सिअस. म्हणजे हा फरक किती मोठा आहे तो आपल्या लक्षात येईल. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यातही घट होत जाते. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना पर्जन्यात घट होते. म्हणजे दक्षिणेकडे जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, परंतु जसं तुम्ही उत्तरेकडे जाल तसं पावसाचे जे प्रमाण आहे ते कमी होत जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 410 मिमी पाहिजे, तर 410 मिमी आहे. या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण 250 मिलीमीटर इतकं असतं. हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं. म्हणजे चेन्नईमध्ये जो दक्षिणेकडचा भाग आहे तिथं पाऊस किती पडतो 410 मिलीमीटर, म्हणजे कुठं नोव्हेंबर महिन्यामध्ये. आणि या उलट उत्तरेकडच्या दिल्ली या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑगस्ट महिन्यातला सर्वाधिक पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते 250 मिलीमीटर, म्हणजे हा इतका प्रभाव पडतो. म्हणजे लक्षात घ्या दोन गोष्टी, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना तापमान कमी होत जातं आणि त्याचप्रमाणे पर्जन्याचं प्रमाण सुद्धा कमी होत जातं. ओके. दक्षिणेकडे पाऊस जास्त पडतो, उत्तरेकडे कमी पडतो. दक्षिणेकडे तापमान जास्त असतं, उत्तरेकडे तापमान कमी असतं. ओके. तर हे काही मुद्दे आहेत. थोडंसं या ठिकाणी आता पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, पुढचा मुद्दा. आता तो 17वा प्रश्न झाला. आता पुढचा मुद्दा ते फक्त 4 मुद्द्यामध्ये तुम्ही स्पष्ट केलं. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे 18वा प्रश्न जो आहे तो बघा काय की भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. म्हणजे भारत आणि ब्राझील या दोन देशांमधलं जे हवामान आहे त्याची आपल्याला तुलना करायची. बघा पहिली गोष्ट, भारत व ब्राझील या दोन देशांमधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे. पहिला मुद्दा, भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते, या उलट ब्राझील देशामध्ये उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळतं. भारतात कसं मान्सून हवामान म्हणजे 4 महिने पाऊस आणि बाकी 8 महिने दुष्काळ असतो, बऱ्यापैकी पाऊस कमी असतो, पाऊसच नसतो. दुसरा, आणि ब्राझील देशामध्ये उष्ण कटिबंधीय स्वरूपाचं हवामान असतं. दोन, इथं मान्सून, इकडे उष्ण कटिबंधीय. फरक स्पष्ट करा सुद्धा येईल. भारत व ब्राझील यांच्या हवामानातला फरक स्पष्ट करा. दुसरा मुद्दा आहे, सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळतं. आताच आपण बघितलं, भारताच्या दक्षिण भागात जास्त तापमान, उत्तर भागामध्ये कमी तापमान आढळतं. या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात जास्त तापमान व दक्षिण भागात कमी तापमान आढळतं. म्हणजे उलटा विषय. एकदम लक्षात ठेवायला सोपं आहे. आता मगाशी आपण बघितलं की भारताच्या दक्षिण भागात जास्त तापमान, उत्तर भागात कमी तापमान असतं. याच्या उलट येतं, इथं दक्षिण भागामध्ये तापमान
इथं बघा उत्तर भागात तापमान इथं जास्त असतंय, भारताच्या उत्तर भागात कमी आणि इथं जास्त तापमान आहे, आणि दक्षिण भागामध्ये कमी तापमान असतं. हे एवढं लक्षात घ्या की भारताच्या दक्षिण भागामध्ये जास्त तापमान आणि उत्तर भागात कमी तापमान असतं, परंतु ब्राझील देशामध्ये दक्षिण भागात कमी तापमान आणि उत्तर भागात जास्त तापमान असतो. हा फरक आहे. तिसरा मुद्दा, सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. बरोबर ना. भारताच्या दक्षिण भागामध्ये खूप पाऊस असतो, उत्तर भागात पावसाचं प्रमाण कमी असतं. या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचं प्रमाण खूप जास्त आणि दक्षिण भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण खूप कमी असतं. अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. ओके. आणि चौथा मुद्दा, सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळतं. म्हणजे आपल्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये उष्ण आणि दमट हवामान आढळतं. या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळतं. तर हे 4 मुद्दे. पहिला मुद्दा, भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे आणि ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय स्वरूपाचं हवामान आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने भारताच्या दक्षिण भागात तापमान जास्त, उत्तर भागात तापमान कमी असतं, परंतु ब्राझीलच्या उत्तर भागात तापमान जास्त आणि दक्षिण भागात तापमान कमी असतं. बरोबर. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे की भारताच्या दक्षिण भागामध्ये जास्त पाऊस असतो, उत्तर भागात कमी पाऊस असतो. तसं ब्राझीलच्या या उलट आहे की उत्तर भागात जास्त पाऊस आणि दक्षिण भागात कमी पाऊस असतो. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपण स्पष्ट करू शकतो. 18वा प्रश्न आहे हा. यानंतर पुढे बघा 19वा प्रश्न, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक. ब्राझीलच्या हवामानावर जसं भारताच्या हवामानावरती हिमालय आणि त्याचबरोबर आपला हिंदी महासागर यांचा परिणाम होतो, तसाच आता आपल्याला ब्राझीलच्या हवामानावरती परिणाम करणारे नेमके घटक कोणते आहेत ते बघायचे आहेत. बघा, ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, बरं का, ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्थ कडा इत्यादी घटक करतात. बरं का. ब्राझीलच्या हवामानावर कोण घटक करतात? 3 जण. एक आहे विषुववृत्तीय सान्निध्य, त्याचबरोबर ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. ते कसं बघा, विषुववृत्तीय सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान असतं. बरं का. विषुववृत्तीय सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये जास्त तापमान असतं. या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळतं, दक्षिणेकडच्या भागात कमी तापमान आढळतं. बरोबर का. म्हणजे विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडे भागात जास्त तापमान आढळतं आणि दक्षिणेकडील भागात कमी तापमान. तिसरा मुद्दा, ब्राझीलच्या उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस आढळतं. या भागात उष्ण दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळतं. बघा, या ठिकाणी समजून घ्या की ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान या ठिकाणी 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस आढळतं. या भागात उष्ण दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते. आणि चौथा मुद्दा लिहू शकता, ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर, तर पूर्व किनारपट्टीवर सरासरी 1000 मिलीमीटर ते 1200 मिलीमीटर इतका पर्जन्य पडतो. तर हे 4 मुद्दे जे आहेत ते आपण समजून घेऊ शकतो. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर घ्या, जेणेकरून तुमच्याकडे सेव्ह राहील. ठीक आहे. पुढे बघा, याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 19. याच्यातलेच पुढचे काही मुद्दे आहेत बघा या 19व्या प्रश्नाचेच, की हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकामधला. बघा 5वा मुद्दा आहे, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळतं. कुठं तापमान कमी आढळतं? उच्चभूमीच्या भागामध्ये. उच्चभूमीच्या भागात कमी तापमान आढळतं. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाण सुद्धा मध्यम स्वरूपाचे आढळते. बरं का. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागामध्ये तापमान कमी आणि पर्जन्याचं प्रमाण पण कमी आढळतं. पुढचा मुद्दा, अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात. बरं का. अटलांटिक महासागरावरून जे काही वारे येतात, आग्नेय व ईशान्य दिशेने जे काही व्यापारी वारे येतात अटलांटिक महासागराकडून, तर ते अजस्त्र कड्यामुळे काय होतात, ते अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. कशामुळं? की या सगळ्या कारणामुळे, की अटलांटिक महासागरावरून जे वारे येतात, आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे जे काही व्यापारी वारे आहेत ते जे अटलांटिक महासागरावरून येतात ते अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात. मग ते अजस्त्र कड्यामुळे अडवले गेल्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि 7वा मुद्दा, ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे
या वाऱ्यांचा प्रभाव जो आहे तो कमी होतो. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडे जर बघायला गेलं तर या वाऱ्याचा प्रभाव कमी असतो किंवा कमी होतो. आणि ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो, खूप कमी पाऊस पडतो ईशान्य भागामध्ये, आणि तेथे तापमान सुद्धा तुलनेने अधिक असते. आणि हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारे हा 19वा जो प्रश्न आहे तो आपण बघितला. त्यानंतर पुढे बघा, ब्राझीलकडे या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे की बाबा ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय आहे ते आपल्याला स्पष्ट करायचे. 4 मुद्द्यांमध्ये आपण स्पष्ट करू शकतो. बघा, पहिला मुद्दा, ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. बरं का, ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते आणि विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील भागात उत्तर गोलार्धातील व दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात. त्यामुळे ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील भागात उत्तर गोलार्धातील व दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात. म्हणजे बघा, ब्राझीलच्या पुढचा तिसरा मुद्दा आपण बघून घेऊ आधी, की ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. बघा, या ठिकाणी ब्राझीलच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात, जे काही विषुववृत्त आहे त्याच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. आणि चौथा मुद्दा आहे की ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात, ब्राझीलमधल्या विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आग्नेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. आणि अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे वाहताना आपल्याला दिसतात. म्हणजे पहिली गोष्ट काय, ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जातंय, त्यामुळे म्हणजे वरच्या भागातून, त्यामुळे विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे काय होतं की ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळील भागात, म्हणजे या भागामध्ये उत्तर गोलार्धातील व दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात. म्हणजे हा जो विषुववृत्ताचा जो भाग आहे तिथं काय होतं, तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्याच्यामुळे त्या कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे येणार आहेत. मग उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध इथं काय असतो, जास्त दाबाचा पट्टा असतो. मग या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे कुठं वाहणार आहेत, तुमचे या विषुववृत्ताजवळ ते वारे वाहू लागतात. ओके. आणि मग होतं काय माहिती का, ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. ओके. आणि ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आग्नेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. आणि अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशेने ते वारे वाहत असताना आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बघा, 21वा प्रश्न आहे तो काय बघा, 21वा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः एवढे मुद्दे आहेत की ब्राझीलमधील बघा, ब्राझीलमधील अजस्त्र कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यामुळे अडणाऱ्या वाऱ्यांचा आणि ब्राझीलमधील पर्जन्याचा सहसंबंध जोडा. बघा, इथं आपल्याला काय दिसतंय की एकंदरीत या ठिकाणी आपल्याला दिसतंय की दक्षिण अटलांटिक महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेकडे येणारे बाष्पयुक्त वारे अजस्त्र कड्याद्वारे व ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. बघा, या ठिकाणी काय की दक्षिण अटलांटिक महासागराकडून, दक्षिण अटलांटिक महासागर जो आहे ना, त्या महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे अजस्त्र कड्याद्वारे व ब्राझील उच्चभूमीद्वारे अडवले जातात. म्हणजे जे काही वारे येतात ते वारे कुठून येणारे, दक्षिण अटलांटिक महासागराकडून येणारे वारे अजस्त्र कड्यामुळे व ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. आणि त्यामुळे हे वारे अजस्त्र कड्याला व ब्राझील उच्चभूमीला अनुसरून वर जातात. म्हणजे काय होतं की हे वारे जे आहे ते अजस्त्र कडा आणि ब्राझीलची उच्चभूमी याला अनुसरून अशा वरती जातात, वर ढकलले जातात. आणि उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व प्रतिरोध पर्जन्य पडतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते उंचावरच्या थंड हवेमुळे सांद्रीभवन होतं आणि एक प्रतिरोध प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडतो. अजस्त्र कड्याच्या व ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पर्जन्य पडतो. म्हणजे बघा, अजस्त्र कडा व ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडची जी काही बाजू असते तिथं पर्जन्य पाऊस खूप पडतो. आणि अजस्त्र कड्याच्या व ब्राझील भूमीच्या विरुद्ध बाजूस म्हणजे पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर तिथं पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. उच्चभूमी किंवा अजस्त्र कडा जो आहे, जे वारे वाहून येतात अटलांटिक महासागरावरून, ते वारे अजस्त्र कडा आणि उच्चभूमीला धडकून असे वरच्या दिशेने जातात आणि सांद्रीभवन होऊन तो पाऊस पडतो. तो पाऊस कुठल्या प्रकारचा असतो, इथं प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि ती उच्चभूमी आणि अजस्त्र कड्याच्या पलीकडच्या बाजूला जर बघितलं तर तिथं जो आहे पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो आणि कमी पाऊस पडतो. अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर लिहू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो काय, ब्राझीलमधील आवर्षण चतुष्कोन म्हणजे काय याविषयी माहिती द्या. बघा मित्रांनो, हे खूप सोपा प्रश्न आहे.
इथं काय बाबा बघा, ब्राझीलमधील अजस्त्र कड्याद्वारे अटलांटिक बघा मगाशी म्हटलं की ब्राझीलमधून अजस्त्र कड्याद्वारे अटलांटिक महासागरावरून येणारी वारा जो आहे तो अडवला जातो आणि नंतर मग तो पाऊस पडतो, प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर पलीकडच्या बाजूला एक प्रकारचा पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो आणि त्यालाच आपण अवर्षण चतुष्कोन असं म्हणतो. बघा नीट समजून घेऊयात. ब्राझीलमधील अजस्त्र कड्याद्वारे अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे व्यापारी वारे अडवले जातात. कशाकडून? अजस्त्र कड्याकडून. हे सगळे वारे अटलांटिक महासागरावरून येणारे वारे ते अजस्त्र कड्याकडून अडवले जातात. ओके, अडवले जातात. या अडथळ्यांमुळे ब्राझीलमधील पूर्व किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्याच्यामुळं या अजस्त्र कड्याद्वारे जर अडवले तर अडवल्यामुळे काय होतं की ब्राझीलमध्ये त्या भागात तो जो भाग आहे या अडथळ्यामुळे ब्राझीलमधील पूर्व किनारी भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्याच्यामुळे या भागामध्ये बाबा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि नंतर पुढचा मुद्दा, ब्राझीलमध्ये अजस्त्र कड्याच्या वाऱ्याच्या दिशेला असणाऱ्या किनारपट्टीच्या भागात सुमारे सरासरी 1200 मिमी पाऊस पडतो. म्हणजे या भागामध्ये ज्या दिशेने वारे येतात त्या भागामध्ये जवळपास वार्षिक सरासरी 1200 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. परंतु ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे ईशान्य भागात वाऱ्याचा प्रभाव कमी होतो. म्हणजे इथून पलीकडे जर ते वारे गेले तर त्या वाऱ्याचा प्रभाव जो आहे तो कमी होतो. आणि ब्राझीलमधील ईशान्य भागात अत्यल्प प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे ईशान्य भागामध्ये पलीकडच्या भागात अतिशय कमी पाऊस पडतो आणि ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. ठीक आहे. आणि 6वा मुद्दा, ब्राझीलमधील ईशान्य भागात केवळ वार्षिक सरासरी 600 मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो आणि या शुष्क प्रदेशास पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन असे संबोधतात. या प्रदेशात सरासरी तापमान सुद्धा आपल्याला जास्त असल्याचं आढळून येतं. एवढ्या छोट्या मोठ्या पॉईंटमध्ये आपण याचं उत्तर लिहू शकतो की बघा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना महत्त्वाचे मुद्दे काय की ब्राझीलमधील अजस्त्र कड्याद्वारे अटलांटिक सागराकडून येणारे जे काही वारे आहेत, व्यापारी वारे आहेत, ते अडवले जातात आणि ते अडवल्यामुळे दुसरा मुद्दा लिहू शकता, ते अडवल्यामुळे पूर्व किनारी भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, पाऊस पडतो तो किती पडतो? साधारणतः 1200 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. ओके. आणि त्याच्यानंतर परंतु उच्चभूमीच्या पलीकडे ज्यावेळेस ते वारे पलीकडे जातात त्यावेळेस त्यांचा प्रभाव कमी होतो. त्याच्यामुळे तिकडं पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो, कमी पाऊस पडतो, पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो आणि त्यालाच आपण म्हणतो की अवर्षण चतुष्कोन असं त्याला म्हटलेलं आहे. तिथे जवळपास 600 मिलीमीटर इतका कमी पाऊस पडतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. 22 नंतर 23वा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो बघूयात. आता बघा 5वं प्रकरण. आता 4थ्या प्रकरणातले आपण प्रश्न बघितला. आता 5वं जे प्रकरण आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी यातले मित्रांनो आपण काही प्रश्न बघूयात. बघा या ठिकाणी हा एक प्रश्न दिसतो आपल्याला की ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावं लागतं? म्हणजे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना कुठल्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावं लागतं? बघा पहिला मुद्दा, वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येते. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्याला सामोरे जावे लागते. आता हे जे दोन्ही देश आहे या दोन्ही देशांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर लोकसंख्या वाढत आहे. मग ह्या वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी म्हणजे राहण्यासाठी, त्याचबरोबर इंधनासाठी, स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करण्यात येते. आता ही खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत असल्यामुळं या दोन्ही देशांमध्ये वनांचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होत आहे आणि त्यामुळे निर्वनीकरण समस्याला या दोन्ही देशांना सामोरं जावं लागतंय. पुढचा मुद्दा आहे, दोन्ही देशातील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ होत चाललेली आहे. इथं काय होतंय, प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय, नागरीकरण वाढतंय, नागरीकरण वाढल्यामुळे कचरा वाढतोय, प्रदूषण वाढतंय, कारखाने वाढतात. या सगळ्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली प्रदूषणाच्या समस्येमध्ये. म्हणजे पहिली जी समस्या आहे निर्वनीकरणाची, म्हणजे वनांचं प्रभाव जो आहे तो कमी पडत आहे, वनांचं जे काही क्षेत्र आहे ते कमी होत आहे. दुसरा मुद्दा काय आहे की नागरीकरण वाढतंय त्याच्यामुळे प्रदूषण वाढतंय. तिसरा मुद्दा, वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणामुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळं येत्या काळामध्ये पर्यावरणाच्या समस्या ज्या आहे किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो, ही मोठी समस्या आहे, तिला तोंड द्यावं लागतंय. आणि त्यामुळे पुढे बघा, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी, पक्षी यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या प्रजाती असतील, विविध प्रकारचे प्राणी असतील, पक्षी असतील, यांचं अस्तित्व सुद्धा धोक्यात आलेलंच आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकताय.
पुढचा मुद्दा बघा, ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती? बघा, वनांचा का ऱ्हास होत आहे? लोकसंख्या वाढते, नागरीकरण वाढते. बघा, पहिला मुद्दा, भारत व ब्राझील या दोन्ही देशात वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे. पहिला मुद्दा, वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडते. पुढचा मुद्दा, निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात. बरं का, निवासासाठी जागा अपुरी पडत आहे, त्यामुळे दोन्ही देशामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. झाला. आणि त्याच्यामुळे ब्राझीलमध्ये रोका आणि भारतात झूम यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी जागा मोकळी केली जाते. त्याचबरोबर लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनातील झाडे तोडली जातात. अशा प्रकारे या सर्व कारणांमुळे ब्राझील व भारतामधल्या वनांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसून येतोय. पुढचा मुद्दा बघा, पुढचा प्रश्न जो आहे 25वा, ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा. बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं सहसंबंध म्हणजे कोणाचा? वन्य प्राणी आणि नैसर्गिक वनस्पती. बघा, नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खाद्य असते. म्हणजे नैसर्गिक वनस्पती काय असतं किंवा हे प्राणी जे आहेत तृणभक्षक प्राणी म्हणजे हरिण म्हणा यांसारखे जे प्राणी आहेत, हरिण, बकरी, मेंढे वगैरे यांसारखे जे प्राणी आहेत ते नैसर्गिक वनस्पती जे आहेत त्या खातात. आणि पक्षी पण नैसर्गिक वनस्पती खात असतात. ओके. आणि तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते. म्हणजे वाघ, सिंह यांसारख्या प्राण्यांना हे तृणभक्षक यांसारखे जे प्राणी आहेत, वाघ, सिंह यांसारखे जे प्राणी आहेत मांसभक्षक प्राणी, ते कोणाला खातात? तृणभक्षक प्राण्यांना खातात. म्हणजे तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते. ओके. विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशाला आढळतात त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी अशा प्रदेशात मांसभक्षक प्राणी ही मोठ्या संख्येने आढळतात. म्हणजे साधी गोष्ट आहे, ज्या ठिकाणी बाबा नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती आहे त्या ठिकाणी तुम्हाला तृणभक्षक प्राणी आढळणार आणि ज्या ठिकाणी तृणभक्षक प्राणी पक्षी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मांसभक्षक प्राणी सुद्धा आढळणार आहे. ही एक अन्न साखळी आहे म्हणा. उदाहरणार्थ ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातींची हरणे आपल्याला आढळतात. गवतात चरणारी, कारण तिथं गवताळ प्रदेश आहे. गवताळ प्रदेश म्हणजे नैसर्गिक खाद्य आहे, त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या जातींची हरणं आढळतात आणि हरणांची शिकार करणारे बिबटे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणजे गवताळ प्रदेश आहे म्हणून हरणं आहेत, हरणं आहे म्हणून बिबटे आहे. गवताळ प्रदेश नसता तर हरणं नसती, हरणं नसती तर बिबट्या नसता. पुढे बघा, भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात. या कीटकांचे भक्षण करणारे माळढोक पक्षी सुद्धा त्या ठिकाणी आढळतात. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरणाच्या द्वारे स्पष्ट करता येऊ शकतं. याच्यामध्ये आणखी पुढचे काही मुद्दे या ठिकाणी दिसतात. बघा, 5वा मुद्दा, सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण आढळते, हा डबल झाला प्रश्न, मला तर वाटतंय डबल प्रश्न झाला, परत आला हा प्रश्न. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. ओके. नाही, त्याच्यामध्ये बघा, सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. पुढचाच मुद्दा आहे याच प्रश्नांमधला. चार मुद्दे मगाशी बघितले. आता 5वा मुद्दा काय बाबा, सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचं प्रमाण अधिक त्या प्रदेशात वन्य प्राणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील भागात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. परिणामी या भागात विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात. ओके, कारण ब्राझीलमधल्या विषुववृत्तीच्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात. ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेने मर्यादित असतात. उदाहरणार्थ भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात. परिणामी या भागात मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जाती आपल्याला आढळल्याचं दिसून येतं. आणि पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. बघा, 26चा, भारतातील सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापलेला आहे? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारणे द्यायला सुद्धा येऊ शकतो. बघा, कोरड्या ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी वनातील वनस्पतींची पाने गळतात. म्हणजे कोरड्या ऋतूमध्ये बाष्पीभवनाने पाणी कमी नको व्हायला कोरड्या ऋतूमध्ये, त्यामुळे काय होतं की या पानझडी वनातील वनस्पतींची पाने जी आहे ती गळतात. दुसरा मुद्दा तुम्ही लिहू शकता, पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो कमी होतो. म्हणजे पाने गळून गेली, वनस्पतींची पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो. म्हणून वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो आणि 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात
प्रामुख्याने पानझडी वने असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचं प्रमाण 1000 ते 2000 मिलीमीटर आहे। त्यामुळे भारताचा सर्वाधिक भाग हा पानझडी वनांनी व्यापला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। ठीक आहे, तर हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। कारणे द्यासाठी सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारणे द्यासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो हा प्रश्न, त्यामुळे याच्याकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे। आणि त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी बघा 27वा, भारतात काटेरी व झुडपी वने आढळतात आणि का आढळतात, कारण सुद्धा येऊ शकतं, थोडक्यात उत्तर द्यायला सुद्धा येऊ शकतं। बघा याचं कारण, भारतात राजस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात। भारतात कुठं, राजस्थानमध्ये, कारण राजस्थानमध्ये तुमचं थरचं वाळवंट आहे तिथं, व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात ही काटेरी आणि झुडपी वने आढळतात। याचं कारण भारतात राजस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात पर्जन्य छायेचा प्रदेश आहे। या भागामध्ये कुठं काय बाबा, पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, तिथं पाऊस खूप कमी प्रमाणामध्ये पडतो। भारतातील या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो। या भागामध्ये जर आपण बघितलं तर दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो आणि या भागात 500 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो, म्हणजे पाऊस खूप कमी आहे। आणि दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या या प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात। ओके, त्यामुळे भारतातील राजस्थान राज्यात व द्वीपकल्पाच्या मध्यवर्ती भागात काटेरी आणि झुडपी वने आढळल्याचं आपल्याला दिसून येतं, कारण इथं पावसाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे। ओके, तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकतं। आता 28वा प्रश्न बघा या ठिकाणी, विस्ताराच्या संदर्भाने ब्राझीलमधील वन्य प्रदेशांचे वर्गीकरण करा। आता काही दोन प्रश्न, आता इथं आवाज थोडासा जास्त आहे त्याच्यामुळे मी काही एक्सप्लेन करत नाही। हा जो प्रश्न आहे 28वा, जरा तुम्ही बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा। आणि त्याचबरोबर 28 नंतर 28वाच प्रश्न, फक्त एकच प्रश्न आहे, तो तुम्ही जरा तुमच्या लेवलला समजून घेण्याचा प्रयत्न करा, याचा स्क्रीनशॉट घ्या, सोपा प्रश्न आहे। ओके, यस। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलं या ठिकाणी, काही ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, जवळपास 4थं 5वं प्रकरण जे आहे ते बघण्याचा प्रयत्न केला। यानंतर बाकीचे जे काही पुढची प्रकरण आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात। आपली जी पुढची जी व्हिडिओ इथून येईल, इथून पुढची सविस्तर उत्तरं द्यायची, त्याच्यामध्ये आपण इथून पुढची जी काही गणित आहेत, पुढची जी काही उदाहरणं आहेत, पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करू, कारण सध्या तरी आवाज आजूबाजूला जास्त आहे, त्यामुळे आपण पुढची 3री व्हिडिओ बनवूयात थोडक्यात उत्तरं द्यायची, त्याच्यामध्ये आपण हे जी काही पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करू। तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू, पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। आणि महत्त्वाची गोष्ट, या अगोदर भूगोलावरती आपण बऱ्याच व्हिडिओ बनवलेले आहेत, तर भूगोलाच्या या आधीच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या बघून घ्या। बाय मित्रांनो, धन्यवाद।